मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, आता आपण एका अशा विषयाकडे लक्ष देणार आहोत आज, की जो विषय आपण एका दृष्टीने म्हणलं तर आपली एक सॉफ्ट पॉवर म्हणून सुद्धा सिद्ध होत आहे. याचं कारण असं, की आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या सॉफ्टवेअर कंपन्या, विशेषतः अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली इथल्या, ह्या नवीन-नवीन जे सॉफ्टवेअर निर्माण करतायत. आता सध्याचा जर आपण एकंदरीत बाजार पाहिला तर त्याच्यामध्ये चॅट जेम ChatGPT असेल, जेमिनी असेल किंवा कृत्रिम प्रज्ञा, ज्याला आपण सोप्या भाषेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतो. तर हे सगळे जे सॉफ्टवेअरशी रिलेटेड विषय, सॉफ्टवेअर कसं वापरायचं किंवा सॉफ्टवेअर क्षेत्रात काय अत्याधुनिक क्रांती घडतीया, त्याच्यामुळे जगात जे परिवर्तन होणार आहे, त्याची चाचणी घेण्याचं एक प्रमुख असं व्यासपीठ म्हणजे भारत आहे. त्यामुळे भारताची ह्या क्षेत्रातील उपलब्ध अशी ज्ञानवंत प्रयोगशाळा सॉफ्टवेअर निर्मिती कंपन्यांसाठी एक मोठा आधार झालेली आहे. त्यामुळे सॉफ्टवेअर निर्मितीनंतर त्याचं उपयोजन करणे, ते वापरणे आणि त्या वापराच्या अनुषंगाने निर्माण झालेले परिणाम, परिमाण आणि त्याची उपयोगिता, परिणामकारकता ह्या सगळ्यांसाठी जी संख्याशास्त्रीय म्हणजे क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह जी माहिती लागते, ती भारतातल्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या विविध स्तरामध्ये विभागल्या गेलेल्या लोकसंख्येकडून प्राप्त होते. आणि आपण जे म्हणतो, की अमुक-अमुक आम्ही तुम्हाला सेवा-सुविधा दिली, त्याचा फीडबॅक काय? तुमचा अभिप्राय काय? तर या सॉफ्टवेअरशी संबंधित सर्व प्रकारचे अभिप्राय प्रश्नावलीच्या माध्यमातून किंवा आपण ते वापरत असताना ज्या कृती करतो, त्याची त्या सॉफ्टवेअर प्रणालीमध्ये नोंद होऊन त्याचा जो अभिलेख आहे, तो त्या कंपनीकडे प्राप्त केला जातो आणि त्याचं विश्लेषण केलं जातं. उपलब्ध माहितीचं पृथक्करण केलं जातं आणि निर्माण केलेल्या सॉफ्टवेअरमध्ये काय आणखी नवीन चांगले बदल करावे लागतील, यासाठी आवश्यक अशी परिणामकारक माहिती भारतातून उपलब्ध होते. त्यामुळे भारत ही फार मोठी जगासाठी उपलब्ध असलेली बाजारपेठ आहे. तिचा कसा वापर करून घ्यायचा, हे आंतरराष्ट्रीय स्तरावर असणाऱ्या मोठमोठ्या कंपन्यांना पडलेलं कोडं आहे. आणि ह्या मोठमोठ्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर सुद्धा भारतीय तज्ञांची नेमणूक झालेली आहे. त्यामुळे मी जे हे काही सांगतोय ते केवळ हवेतल्या बाता नसून त्याला संगणक क्षेत्रातील झालेल्या, चाललेल्या घडामोडींचा आधार आहे. आता माझ्याकडे एक संख्याशास्त्रीय माहिती उपलब्ध आहे. त्या माहितीमध्ये काही तुलना केलेली आहे. उदाहरणार्थ, मंथली ॲक्टिव्ह युजर्स म्हणजे दर महिन्याला अत्यंत म्हणजे वापरणारे वापरणारे असे जे ग्राहक आहेत, ॲक्टिव्ह युजर्स म्हणजे ते वापरतातच, ते नियमित त्याचा उपयोग करतात. तर हे जे आहेत, ह्यांची त्यांनी तुलना केलेली आहे. म्हणजे जगातले वापरकर्ते आणि त्याच्या टक्केवारीत असणारे भारतातील करते. म्हणजे मंथली ॲक्टिव्ह युजर्स हे जगातले किती आहेत आणि त्याच्या टक्केवारीत भारतातले किती आहेत. उदाहरणार्थ, WhatsApp मेसेंजर. आता WhatsApp मेसेंजर वापरणारे हे जगातले जे 850 मिलियन म्हणजे 850 गुणिले 10 लाख एवढे वापरकर्ते जगात आहेत. त्याच्यातले मंथली ॲक्टिव्ह युजर्स म्हणजे दर महिन्याला वापरणारे म्हणजे रोज न चुकता वापरणारे असे जे मंथली ॲक्टिव्ह युजर्स आहेत, ते जगातल्या एकूण वापरकर्त्यांच्या म्हणजे 850 मिलियनच्या 32% आहेत.
यूट्यूबचे 745 मिलियन जगातले वापरकर्ते आहेत. भारतातले त्याच्या 26% आहेत. गुगल मॅप्स जगभर हे 545 मिलियन लोक वापरतात. त्याच्यातले 26% भारतीय आहेत. इंस्टाग्राम जगभर 440 मिलियन म्हणजे 440 गुणिले 10 लाख एवढी संख्या जगभर वापरली जाते. त्यातले 31% तर भारतीय आहेत. फेसबुक 410 मिलियन 410 गुणिले 10 लाख त्यातले 24% भारतीय आहेत. स्नॅपचॅट 240 मिलियन 240 गुणिले 10 दशलक्ष किंवा 10 लाख तर त्याच्यातले 38% तर भारतीयच आहेत. म्हणजे इंडिया म्हणजे भारत या सगळ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील निर्माण झालेल्या समाज माध्यमांवर कब्जा करून आहे आणि हे जे सॉफ्टवेअर आहेत या सॉफ्टवेअरचा वापर भारतातील लोक करून त्याच्या माध्यमातून त्याची परिणामकारकता तीव्रता ह्याचं जे विश्लेषण आहे ते ह्या कंपन्यांना उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे भारताला ह्या ज्या सॉफ्टवेअर क्षेत्रातल्या जायंट म्हणजे महाप्रचंड अशा कंपन्या आहे त्यांच्या निर्मितीवर भारताचा प्रभाव आहे. म्हणजे भारत त्यांच्या निर्माण केलेल्या उत्पादनांना वापरून प्रतिसाद आणि प्रतिक्रिया आणि अभिप्राय देण्यामध्ये भारताचा वरचष्मा आहे. हे संख्याशास्त्रीय जे आकडेवारी आहे त्याच्यातून दिसून येत आहे. आता दुसरी एक महत्त्वाची बातमी मला तुम्हाला सांगायची आहे की ChatGPTचा जो वापर आहे तो वापरसुद्धा म्हणजे तो वापर अमेरिका आणि ब्राझीलपेक्षा सुद्धा भारतात जास्त सुरू आहे. ते सुद्धा ह्या 2025 वर्षामध्ये म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर ह्याच्यामध्ये भारताने जगात जे वापरकर्ते आहेत म्हणजे चॅट जीपीटीचा जगात जे वापरकर्ते आहेत ज्यांची संख्या मिलियनमध्ये आहे. म्हणजे अमुक अमुक आकडा आणि मिलियन म्हणजे 10 मिलियन म्हणजे 10 गुणिले 10 दशलक्ष एवढे जे वापरकर्ते आहेत त्याच्यातला सुद्धा 16% वाटा हा भारतीयांचा आहे आणि त्याच्या मागोमाग अमेरिकेचा आणि ब्राझीलचा आहे. म्हणजे इथे सुद्धा भारताने आपला अग्रक्रम गेले काही महिने 16%चा दबदबा राखून ठेवलेला आहे आणि तो निरंतर वाढत चालला आहे. अशीच गोष्ट जेमिनीची. जेमिनीमध्ये सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर भारताचा वाटा हा 30%पेक्षा जास्त राहिलेला आहे. म्हणजे जगभर जे साधारण 290 ते 330 मिलियन वापरकर्ते जे आहेत जगभर जेमिनीचे त्याच्यातले 30% एकट्या भारताने सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अशी आपली ॲव्हरेज सरासरी वापर करण्याची टक्केवारी टिकून ठेवलेली आहे. मी तर सांगितलं आत्ता की ChatGPTचे 700 ते 750 मिलियन वापरकर्ते जे आहेत त्याच्यामध्ये 16% आपली भागीदारी भारताने सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 2025मध्ये राखून ठेवलेली आहेत. म्हणजे ही जी वापर करण्याची भारताची क्षमता आहे ती अमेरिका आणि ब्राझीलपेक्षाही जास्त आहे. हे इथे मला नमूद करायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय की भारतामध्ये टेलिकॉम कंपन्या ज्या आहेत ज्या म्हणजे सिम कार्ड पुरवतात पोस्टपेड आणि प्रीपेड डेटा उपलब्ध करून देतात, रोमिंग उपलब्ध करून देतात, कॉलिंग उपलब्ध करून देतात आणि डाउनलोडिंग उपलब्ध करून देतात. तर जिओचे जवळपास 506 मिलियन म्हणजे 50 कोटी 51 कोटी त्यांचे ग्राहक आहेत आणि एअरटेलचे 36.5 कोटी ग्राहक आहेत. तर ह्यांनी काय केलं आहे यांनी आपल्या ग्राहकांना गुगल जेमिनीचा जो पॅकेज आहे ते पॅकेज 18 महिन्यांचं 12 महिन्यांचं उपलब्ध करून दिलं आहे. विशेषतः 5G युजर्स आहेत त्यांनी प्रो प्लॅन ऑफ गुगल जेमिनी तो उपलब्ध करून दिलेला आहे 18 महिन्यांसाठी आणि त्याची बाजारातली किंमत ही 35,000 रुपये आहे. विचार करा एका जिओचा वापरकर्त्याला 18 महिन्यांसाठी 35,000चं प्रो प्लॅन गुगल जेमिनी
पॅकेज मोफत मिळत असेल तर लोक तो डेटा घेणार का नाही, मोफतमध्ये उपलब्ध झालेला. तसंच गोष्ट एअरटेलची आहे. एअरटेलनी ऑल ॲक्टिव्ह एअरटेल युजर्सला 12 महिन्याचा परप्लेक्झिटी प्रो हा जो प्लॅन आहे तो उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ज्या ज्या सुविधा आहेत त्या त्यांना उपलब्ध होणार आहे 12 महिने फुकट. आणि त्याची बाजारातली किंमत आहे 17,000पेक्षा जास्त. म्हणजे कुठलाही एक पैसा नवा खर्च न करता जिओवाले, त्याच्यानंतर एअरटेलवाले आपल्या ग्राहकांना ही सेवा उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ChatGPT, जेमिनी यांचा वापर भारतात वाढत आहे आणि त्यांच्या वापर करण्यातून, त्यांच्या सवयीतून, त्यांच्या वर्तनातून जे विश्लेषण प्राप्त होत आहेत ते सॉफ्टवेअर कंपन्या अमेरिकेत बसून त्याचं पृथक्करण करून आपल्या सॉफ्टवेअरला इम्प्रूव्ह करत आहेत, अपडेट करत आहेत, सुधारणा करत आहेत. त्यामुळे भारत ही AI, त्याच्यानंतर ChatGPT, जेमिनी, विविध सॉफ्टवेअर यांच्या तपासणीची एक फार मोठी प्रयोगशाळा झालेली आहे आणि ती भारताची सॉफ्ट पॉवर आहे. ह्याच्या बळावर भारतात इंग्रजी जाणणारे, सॉफ्टवेअर जाणणारे, विविध हे जे ॲप आहेत ते ॲप वापरणारे, मग ते व्हॉट्सअप मेसेंजर असो, यूट्यूब असो, गुगल मॅप, इंस्टाग्राम, फेसबुक, स्नॅपचॅट, जेमिनी, चॅट, त्याच्यानंतर आपलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे वापरणारे, हे जाणणारे काही कोटींमध्ये आहेत. 50 कोटी, 70 कोटी, 80 कोटी, भारताची लोकसंख्या 150 कोटी धरली तरी 70-80 कोटी लोक हे सगळं जाणतात, वापरतात. त्यामुळे ते जाणणारे लोक जो फीडबॅक, अभिप्राय उपलब्ध करून देत आहेत, आपलं मत उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे हा आपला माहितीचा डिव्हिडंड आहे. त्याला आपण डेटा डिव्हिडंड म्हणजे माहितीचा लाभांश असं म्हणू शकतो. आणि ह्या बळावर भारत जगातल्या कुठल्याही देशांशी तडजोड न करता आपल्या अटी आणि शर्तींवर बार्गेन, ज्याला आपण घासाघीस म्हणतो, तोलमाप म्हणतो, भाव भाव जुळवून घेणे, कमी करता का, हे कमी करा, तो भाव कमी करा, अशा प्रकारची घासाघीस करू शकतो. त्यामुळे इथं जे म्हणलं आहे की इंडिया होल्ड्स अ युनिक डेटा डिव्हिडंड. अमेरिकन AI कंपनीज ओपन AI, Google and Meta rely on India's diverse multilingual data to train their models for the rest of the world. म्हणजे त्यांचे जे विविध प्रारूप आहेत त्या प्रारूपांना कसं प्रशिक्षण द्यायचं, शिक्षित कसं द्यायचं आणि ते तयार केलेलं प्रारूप जगासाठी कसं वापरायचं, याच्यासाठी भारत हा विविध क्षेत्रातील, विविध प्रकारचे, विविध प्रांताचे भाषा बोलणारे, विविध वयोगटातल्या लोकांनी वापरलेला माहितीचा संच जगाला उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे भारत हा प्रगत राष्ट्रांनी निर्माण केलेल्या सॉफ्टवेअर तपासणीचा कच्चा माल किंवा कच्चा वापरकर्ता म्हणून किंवा प्रशिक्षण देणारा साहित्य निर्माणकर्ता म्हणून एक मोठी शक्ती घेऊन उदयास येत आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या सॉफ्टवेअर कंपन्यांना भारताचं मोल आणि मूल्य लक्षात आलेलं आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील घेवाणदेवाणीच्या या व्यापारात भारत हा केवळ मार्केट किंवा बाजार नसून ती संशोधन म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट, संशोधन आणि विकास करणारी प्रयोगशाळा म्हणून उदयास येत आहेत. आणि सिलिकॉन व्हॅलीचं भवितव्य भारताच्या या संशोधन आणि विकास रूपी प्रयोगशाळेवर अवलंबून आहे. त्यामुळे कुठल्याही आर्थिक स्तरावरील वाटाघाटीमध्ये भारताची ही सॉफ्ट पॉवर कुणालाही दुर्लक्षित करता येणार नाही. हे भारताचं जास्तीचं वजन राहणार आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय बाजारात
आंतरराष्ट्रीय भारताची प्रतिमा ह्याच्यामुळे अत्यंत तगडी, अत्यंत मजबूत आणि अत्यंत तालेवार अशी होणार आहे, हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यामुळे ह्या एआयशी रिलेटेड विषयावर मी इथेच थांबतो. सुरेश मुरलीधर कोडितकर तुमची रजा घेतो आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? भारत कितीही दुर्लक्ष केलं तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये एक सॉफ्ट पॉवर म्हणून, एक ताकद म्हणून, एक प्रयोगशाळा म्हणून आपल्या मोठ्या लोकसंख्येचा सुयोग्य वापर करून कसा उदयास येत आहे. तुम्हाला ह्या विषयावर काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका. असेच वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझा चॅनल जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ह्या विषयावर आपलं मत प्रकट करायला विसरू नका आणि माझा चॅनल आपल्या मित्रपरिवार, आप्तजन, स्नेहीजन यांच्यामध्ये शेअर करा. माझ्या चॅनलची लिंक आपल्या मित्रपरिवाराला त्यांच्या व्हॉट्सअप अकाउंटला भेट द्यायला, कॉपी पेस्ट करायला विसरू नका आणि वेगळ्या वाटेवरचे व्हिडिओ पाहण्याची पाहण्याची ही संधी सोडू नका. माझ्याशी जोडलेले राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.